ग्रामपंचायत सोनाळे हद्दीतील मौजे वालशिन गावामध्ये काल नवीन स्मशानभूमीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। हा उद्घाटन सोहळा आपला आमदार शिवसेना संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते पार पडला। ह्या कार्यक्रमासाठी महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद ठाणे माजी सभापती उज्ज्वला गणेश गुळी मॅडम, समाज कल्याण समिती जिल्हा परिषद ठाणे सन्माननीय सभापती प्रकाशजी तेलिवरे, पंचायत समिती सदस्य सचिन भोईर तसेच गजेंद्र गुळवी शिववाहतूक सेना भिवंडी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पार पडला। ह्या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सन्माननीय सरपंच मनीषा मोरे, देवा ग्रुप फाउंडेशनचे सचिव सन्माननीय तानाजी मोरे, उपसरपंच संजय थळे, अनंता वाकडे, वैजंती कुवर, मोहन मसने, अक्षय पाटील, ग्रामसेवक आशिष चव्हाण यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच वालशिन गावामध्ये अतिशय महत्त्वाची कामं सन्माननीय सरपंच मनीषा मोरे, विद्यमान सदस्य वैजंती कुवर आणि उपसरपंच संजय थळे यांनी चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। माजी पोलीस पाटील मंगलदास भंडारी, समाजसेवक कचरूदादा हरड, गोपालदादा हरड, उद्योगपती रमेश जोशी, किशोर भंडारी, गुरुनाथ चौधरी, राम सोरे, गणेश सोरे तसेच हरिभाऊ पाटील, रुपेश हरड, प्रेम थळे, दीपक थळे, सुकीर कांबळी, बलिराम फोडसे, भोलेनाथ सुतार, गणेश तरे, राम सोरे, श्री गोरे, मनीष भंडारी, संजय भंडारी, शिवाजी भंडारी, किरण भंडारी, गुरुनाथ राऊत, संतोष राऊत, सुरेश कुवर, ज्ञानेश्वर भंडारी, किसन बांगारे, प्रेम वाकडे, कुणाल वाकडे, शनिवार तेलिवरे, मनोहर सुतार, नामदेव पागी, शिवाजी मडवी इत्यादी सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते। याच कार्यक्रमाच्या दरम्यान मौजे वालशिनमध्ये नवीन वाचनालयाचा भूमिपूजन देखील संपन्न झाला व आदिवासी पाड्यामध्ये बनवण्यात आलेल्या नवीन काँक्रीट रस्त्याचा देखील उद्घाटन सोहळा संपन्न झाला। स्मशानभूमीसाठी भूदान दिलेले कैलासवासी शांताबाई चांद्र्या भंडारी यांच्या स्मरणार्थ किशोर भंडारी यांनी भूमिदान केल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान या कार्यक्रमाच्या वतीने सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब यांनी केला। तर चला पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे, वालशिन, एलकुंदे आणि गोलगाव या ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज वालशिन येथे स्मशानभूमीचा खऱ्या अर्थाने एक सुसज्ज अशी स्मशानभूमी कशी असावी ती या ठिकाणी आल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला समजते। अशी चांगली स्मशानभूमी या ठिकाणी तिचं उद्घाटन झालेलं आहे। या स्मशानभूमीसाठी ज्यांनी भूदान केलं ते भंडारी कुटुंबीय आणि येथील वालशिन ग्रामपंचायतीचे सर्व वालशिनचे ग्रामस्थ आणि संपूर्ण सोनाळे ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय सदस्य यांच्या माध्यमातून हे चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे। वाचनालयाचं देखील आज भूमिपूजन आहे। त्या वाचनालयाच्या जागेचं भूदान त्या ठिकाणी असलेले पागी कुटुंबीय आहेत त्यांच्याकडून झालेलं आहे। खरोखरच या गावातील जी लोक आहेत सार्वजनिक सुविधांसाठी आणि सार्वजनिक कामासाठी नेहमीच पुढे असतात। मी नेहमीच म्हणत असतो की गावाचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा ग्रामस्थ सहकार्य करतात आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ हे नेहमीच सहकार्य करणारे आहेत आणि म्हणून चांगल्या पद्धतीची कामं या ठिकाणी होत असतात। या ठिकाणच्या सर्व म्हणजेच पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, कोबा असेल, पेवर ब्लॉक असतील, ह्या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या गावामध्ये झालेल्या आहेत। अनेक कामं आहेत जसं या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, व्यायामशाळा असेल, सर्व प्रकारचे म्हणजे ओपन जिम असेल, मैदानाचं चांगलं सुसज्ज मैदान आहे।
तलावाचं देखील सुशोभीकरण ह्यापुढे होणार आहे. अशा पद्धतीची सर्व चांगली कामं जी आहेत ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत, या सर्वांच्या माध्यमातून नेहमीच होत असतात. या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर आहेत. आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती आहेत, तेलिवडे साहेब आहेत, गुळवे आहेत, त्याचप्रमाणे येथील पंचायत समिती सदस्य भोईर आहेत, सरपंच आहेत, या ठिकाणचे सर्व सन्माननीय सदस्य आहेत. हे नेहमीच चांगल्या कामाला पुढे येतात आणि चांगलं काम या ठिकाणी करत असतात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की आपल्या ग्रामस्थांसाठी चांगलं काम करण्याचा सातत्याने ते प्रयत्न करत असतात. यापुढे ते पेवर ब्लॉकचं देखील ओपनिंग आहे, काँक्रिटीकरण जे केलेलं आहे त्याचं देखील ओपनिंग आहे. अशा पद्धतीची सर्वसमावेशक कामं आज या ठिकाणी होत आहेत आणि मला खऱ्या अर्थाने आनंद आहे की ज्या लोकांना मी सहकार्य केलं ते लोक या ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी चांगलं काम करताना दिसत आहेत. मला त्यांचा खरोखर मनापासून अभिमान आहे.